राजकारणात विलासराव हे नाव फक्त नाव नाही तर एक इमोशन आहे. हे भाजप नेत्याला चांगलंच महागात पडलंय. दिवंगत नेत्याची आठवण पुसण्याची भाषा करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना आता चक्क माफी मागावी लागली आहे. विलासराव देशमुखांच्या तिन्ही मुलांनी अमित, रितेश आणि धीरज यांनी एकाच वेळी चौफेर हल्ला चढवल्याने भाजपला लातूरमध्ये बॅकफुटवर यावं लागलं आहे. रितेशचा तो व्हिडिओ आणि अमित देशमुखांचा संताप. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य करताच अभिनेता रितेश देशमुखने अत्यंत संयमी पण तितक्याच धारदार शब्दांत सुनावले. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. या रितेशच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर भाजपला आरसा दाखवला. आमदार अमित देशमुख यांनी भाजपच्या राजकारणाचा स्पष्टपणे पर्दाफाश केला. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सध्या राज्यात धमकावणे, उमेदवार पळवणे आणि हिंसाचार सुरू आहे असा घणाघात अमित यांनी केला. तर धाकटे बंधू धीरज देशमुख यांनी, साहेब तुम्ही आहात, आमच्यातच आहात असं ट्विट करत वडिलांच्या आठवणी जागवल्या. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी तर हे सत्तेचा माज असल्याचं म्हणत भाजपला कडक इशारा दिला. देशमुखांच्या तिन्ही लेकांनी आणि लातूरकरांनी घेरताच रवींद्र चव्हाणांचे सूर पूर्णपणे बदलले. वादावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी थेट माफीच मागितली. रितेश माझा अत्यंत चांगला मित्र आहे. त्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका असं म्हणत चव्हाणांनी सारवासारव केली. थोडक्यात काय तर लातूरच्या गढीला धक्का लावणे भाजपला चांगलेच भोवल्याचे दिसत आहे.